आज आपण बघणार आहोत अशी एक अभिनेत्री जिनं प्रत्येकाच्या मनावर राज्य केलं आहे आणि कशा पद्धतीनं तिचा जीव गेला. 5 एप्रिल 1993 रोजी दिव्या भारतीचा मृत्यू झाला. तसं आजपर्यंत समजलं नाही की याच्या पाठीमागं कोण आहे. कारण असं करत आहे की दिव्या भारती आपल्या फ्लॅटमध्ये खाली पडली, म्हणजेच ती फ्लॅटमध्ये होती, फ्लॅटमधून ती अचानक खाली पडली खिडकीमधून. तर याच्या पाठीमागं काय सत्य आहे आणि खाली पडल्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला, याच्या पाठीमागे काय सत्य आहे आज आपण बघणार आहोत. 25 एप्रिल 1974 ज्या दिवशी दिव्याचा जन्म झाला आणि वयाच्या 16व्या वर्षी दिव्याने ठरवलं की आपल्याला शिक्षण नाही घ्यायचं. त्यानंतर तिनं आपला प्रवास सुरू केला. तिला आधी बॉलिवूडमध्ये फिल्म किंवा काम नाही मिळालं. मग त्यानंतर तिनं साऊथमध्ये मूव्ही केली. त्यानंतर मूव्हीनंतर तिला साऊथमध्येच खूप पिक्चरची ऑफर आली आणि ते सगळे पिक्चर केल्यानंतर ती खूप फेमस झाली. आणि त्यानंतर बॉलिवूडमधून पण तिला ऑफर यायला लागल्या. तिचं वय जेव्हा 18 होतं तेव्हा तिला इतक्या फिल्म मिळाल्या, तिला लोक बोलायला लागलेत की तू श्रीदेवीची कार्बन कॉपी आहे. त्यानंतर काही फिल्म श्रीदेवीच्या आणि दिव्याला मिळायच्या. त्यानंतर शोले आणि शबनम फिल्मच्या शूटिंगमध्ये गोविंदाने साजिद नाडियावाला यांच्याशी ओळख करून दिली दिव्याची. त्यानंतर त्यांची मैत्री प्रेमात रूपांतर झालं. त्यानंतर साजिद आणि दिव्याने लग्न केलं. 10 मे 1992 दोघांनाही लग्न केलं. लग्नानंतर दिव्यानी लग्न झालं म्हणून हे 6 महिने कुणालाही कळू दिलं नाही. कारण बॉलिवूडमध्ये जर लग्न झाल्यानंतर हिरोईनला कमी लेखलं जातं आणि तिला हे समजू द्यायचं नव्हतं, कोणालाही तिनं समजू दिलं नाही. त्यानंतर तिनं तुळशी कॉम्प्लेक्समध्ये एक फ्लॅट घेतला. त्या फ्लॅटमध्ये दिव्या राहत होती. त्यानंतर 5 एप्रिल 1993 दिव्याने ठरवलं की आपल्याकडे पैसा आणि नाव भरपूर आहे, त्यामुळे आपण एक घर घेतलं पाहिजे. त्यानंतर एका व्यक्तीकडून दिव्या घर खरेदी करते. त्याच दिवशी दिव्या ठरवते की आता आपण घर खरेदी केलं आहे, त्यामुळे आता आपण पार्टी करायची. तर पार्टीमध्ये ती किमान 4 लोकांना बोलवते. त्यामधला एक जण तो निघून जातो, काहीतरी काम आहे म्हणून सांगून निघून जातो. आणि जी 5वी व्यक्ती असते ती दिव्याची लहानपणापासून काळजी घेणारी अमृता ती असते. तर त्या ठिकाणी सर्वजण TV बघत असतात आणि दिव्या अचानक एका घराच्या खिडकीमध्ये जाते आणि खिडकीत बसून ती घराचं बाहेरचं वातावरणाची मजा घेत असते. तेवढ्यातच तिचा बॅलन्स हुकतो आणि दिव्या खाली पडते. त्यानंतर आवाज ऐकल्यानंतर पार्टीमध्ये असलेले 3 लोक खाली येतात आणि आजूबाजूचे लोक पण जमा होतात. त्यानंतर दिव्याला ते बघतात तर दिव्याचा श्वास सुरू असतो. कपूर हॉस्पिटलमध्ये दिव्याला घेऊन जातात आणि डॉक्टर चेक केल्यानंतर दिव्याला मृत घोषित करतात. आणि त्या ठिकाणी दिव्याचा भाऊ आणि दिव्याचे वडील येतात आणि मोठ्याने ओरडतात. हे सगळं तिच्यामुळे झालं असं ते बोलत असतात. पण त्या ठिकाणी दिव्याची आई आलेली नसते. त्यानंतर 3:30 वाजता दिव्याची आई येते. दिव्याच्या आईला दिव्याचे वडील म्हणतात, हे सगळं तुझ्यामुळं झालं आहे, तू सूट दिली तिला म्हणून झालं आहे. त्यानंतर साजिद नाडियावाला म्हणजेच दिव्याचा नवरा पण तिथे येतो आणि तो बघून तिथंच बेशुद्ध पडतो. आणि आजपर्यंत दिव्या भारती याचा मृत्यू कसा झाला हे कोणालाच माहिती नाही आहे. कारण मीडिया थ्रू असं बोलण्यात येत आहे की दिव्या भारतीचा कोणीतरी जीव घेतला आहे. खूप जणांनी दिव्या भारती आणि दाऊद कनेक्शन जोडलं आहे. आजपर्यंत हे कधीही उघड झालं नाही की दिव्या भारतीचा जीव का गेला. आणि दिव्या भारतीचा जीव गेल्यानंतर पोलिसांनी पण 5 वर्षानंतर दिव्या भारतीची जास्त प्रमाणात दारू पिल्यामुळे आणि तिची खिडकीमधून तोल सरकला आणि तिचा जागीच मृत्यू झाला असं सांगण्यात येत आहे. तर प्रेक्षक मित्रहो, तुमच्यामध्ये दिव्या भारतीचा जीव कसा गेला असेल कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल
तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.